हिंगाचे गुणधर्म सांगताना आचार्य सांगतात, की "हिंगू निर्यास छेदनीय, भेदनीय, अनुलोमिक, वातकफ प्रशमनानाम." म्हणजे तो छेदन, भेदन अशा गुणधर्माचा आहे. छेदन म्हणजे काय, की एखादी गोष्ट तोडून बाहेर काढणे. म्हणजे थोडक्यात जेव्हा गॅस अडकलेला असतो ना, गॅसेस वगैरे पोटामध्ये होतात आणि पोट असं कळ मारून आवळून दुखून येतं. त्याचं परम औषध म्हणजे हिंग आहे आणि हे भारतातल्या घराघरातल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अनुभवी स्त्रियांना तर माहितीच आहे. बाळाचं पोट दुखायला लागलं, की पहिल्यांदा घरातली आजी काय सांगते, त्याला हिंगाचा लेप लाव. मग हिंगाचा लेप अशा प्रकारे पोटावर लावल्यानंतर पोट जे असतं ना ते दुखत जे असं आवळून येतं, बाळ रडतं, क्रँकी असतात मुलं बऱ्याच वेळा. कारण की त्यांना कोलिकी पेन असतं. कोलिकी पेन म्हणजेच काय, की जे गॅसेस साठून मोठ्या आतड्यांमध्ये पोट असं दुखायला लागतं, आवळून येतं, कडक होतं पोट. म्हणजे लहान मुलांच्या, बाळांच्या जर तुम्ही पोटाला स्पर्श केला तर ते कडक झालेलं असतं आणि मुलं अगदी रडत असतात जीव काढून. इतकं त्यांचं बिचाऱ्यांचं पोट दुखत असतं. तर अशा वेळेस जर तुम्ही त्यांना हिंगाचा लेप लावला तर मूल थोड्या वेळाने शांत होतं. हिंगाचा लेप कसा तयार करायचा अशा वेळेस आणि कसा लावायचा? तर हिंग थोडंसं तुम्ही पळीमध्ये घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका आणि ती पळी डायरेक्ट तुम्ही याच्यावर गरम करा गॅसवर आणि तिचं थोडंसं असा लेप म्हणजे घट्टसर लेप तयार होतो तो. तो लेप तुम्ही बेंबीच्या बाजूनी पोटाला लावा. हिंगाचा लेप पोटाला लावताना बाळांच्या काय किंवा मोठ्यांच्या काय, बेंबीमध्ये घालायचा नाहीये हिंग. तर तो बाजूनी तो लेप लावायचा आहे आणि त्याला शेकायचंय. अशा प्रकारे व्यवस्थित गरम पिशवीनी किंवा कपड्यानी वगैरे शेकून घ्यायचं पोट. बऱ्याचदा असा अनुभव येतो, की जे लहान बाळं अशा प्रकारे रडत असतात ना, त्यांच्या पोटाला हिंग लावल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला त्यांना युरिन पास होते. जी म्हणजे थोडीशी अडलेली असते वातामुळे आणि शी पण होऊन जाते. म्हणजे शू आणि शी होऊन जाते आणि मग तो गॅस सगळा सरून जातो आणि मग मुलांना बरं वाटतं. इतकं स्ट्राँग हिंगाचं जे वर्णन केलंय ना ग्रंथामध्ये, की तो छेदनीय, भेदनीय आहे. वात आणि कफ प्रशमन करणार आहे. म्हणजे वात आणि कफ हे जे गॅसेस वगैरे जे पोटामध्ये होतात, ते सगळं घालवणार आहे. त्याचप्रमाणे कृमिघ्न आहे. म्हणजे कृमी म्हणजे जंतांचं सुद्धा खूप सुंदर औषध आहे हिंग. त्याच्यामुळे लहान मुलांच्या बऱ्याच औषधांमध्ये हिंग हे आयुर्वेदामध्ये वापरलं जातं.